अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात मोझरी ते जळका रस्त्याच्या दयनीय अवस्थेविरोधात आता ग्रामस्थांचा संताप उफाळून आला आहे। रस्त्याच्या नूतनीकरण आणि रुंदीकरणाच्या मागणीसाठी महिला आणि ग्रामस्थांनी एसटी बस रोखून आंदोलन केल्याची घटना माणिकराम धोत्रा येथे घडली आहे। मोझरी ते जळका या महत्त्वाच्या मार्गाच्या नूतनीकरणासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्या नेतृत्वात अन्नत्याग आंदोलन सुरू असून आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे। मात्र स्थानिक प्रशासनाने अद्यापही या आंदोलनाची दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या महिला व ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून काही वेळासाठी एसटी बस आणि वाहतूक थांबवत प्रशासनाचे लक्ष वेधले। गेल्या अनेक वर्षापासून मोझरी ते जळका या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे। रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडल्यामुळे प्रवास करताना नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। विशेषतः शालेय विद्यार्थी, रुग्ण आणि शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। दरम्यान या आंदोलनाला गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। आंदोलनाची माहिती मिळताच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून समस्या सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। मात्र मोझरी ते जळका रस्त्याचे तातडीने नूतनीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले नाही तर येत्या काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। दरम्यान विधानसभेचे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद तसरे यांनीही माणिकराम धोत्रा येथे भेट देत सुरू असलेल्या आमरण उपोषणाची पाहणी केली। त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली। तसेच पीडब्ल्यूडी विभागाने यापूर्वी सेंट्रल रोड फंडमधून 40 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती देत या प्रस्तावाला तातडीने मंजुरी मिळावी यासाठी आमदार राजेशभाऊ वानखेडे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले। मोझरी, शिरसगाव, धोत्रा, सालोरा, शेंदोडा आणि जळका या 6 गावांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। आता प्रशासन या आंदोलनाची कितपत दखल घेते आणि रस्त्याच्या कामाला कधी सुरुवात होते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती। जळका रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे। गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यावर खड्डे झालेले आहे। जेव्हा नॅशनल हायवे अमरावती नागपूर जो नॅशनल हायवे आहे तो जेव्हा आपत्कालीन परिस्थितीमध्ये बंद असतो तेव्हा आमचाच ग्रामीण भागातला जो रस्ता आहे हा पर्यायी म्हणून वापरला जातो। दुसरं महत्त्वाचं या रस्त्याला महत्त्व असं आहे की जेव्हा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव असतो तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिथे दिंड्या येतात आणि अनेक म्हणजे 100 पेक्षा जास्त दिंड्या याच मार्गाने पुण्यतिथी महोत्सवासाठी मोझरीला जातात। तिसरं महत्त्वाचं या रोडचं महत्त्व आहे म्हणजे हा रोड हा मार्डी मार्गे समृद्धी महामार्गाला मिळतो आणि अनेक वेळा हेवी ट्रॅफिक सुद्धा या मार्गाने जातो। मग लक्षात घ्या की ग्रामीण भागातला रस्ता आहे म्हणून विभागाने ह्या रस्त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आमची मागणी आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने सेंट्रल रोड फंडला म्हणजे CRF मध्ये 40 कोटीची या रस्त्यासाठी मागणी केलेली आहे। मग 40 कोटीची मागणी केली असताना तुकड्यामध्ये हा रस्ता करण्याचा प्रयत्न का केला जातोय? म्हणजे पीडब्ल्यूडी कडून सांगितलं जाते की शिरसगाव ते मोझरी एक तुकडा करतो, जळका ते शेंदोडा एक तुकडा करतो। हा आम्हाला तुकड्यात हा रस्ता नकोय। आम्हाला हा सलग मोझरी ते जळका हा रस्ता पाहिजे। CRF मधला 40 कोटीचा मंजुरात शासनाने द्यावी आणि तसंच पीडब्ल्यूडीने त्यासाठी पुढाकार घ्यावा, तातडीने तो 40 कोटी मागावा जेणेकरून मोझरी, शिरसगाव, धोत्रा, सालोरा, शेंदोडा या सगळ्या 6 गावातल्या नागरिकांना समान न्याय मिळेल अशी आमची मागणी आहे। जोपर्यंत ही 40 कोटीची मागणी आमची पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणातून माघार घेणार नाही।